अशी संधी आली की महाराष्ट्राची लाडकी ढोलकी आणि कोकणची लाडकी ढोलकी आज सुहास चव्हाण यांच्या हातातून बोलणार आहे आणि ती संधी आज प्राप्त झाली। एकदा सुहास चव्हाण गोवांसाठी एकदा जोरदार वा 2 मिनिटं वेळ देतो, 2 मिनिटं वेळ देतो। तसं काय सांभाळून घेतो, व्यवस्थित लावून घ्या, साऊंड लावून घ्या, साऊंड तसं नाही सांगणार। हॅलो, ढोलकीमध्ये संपूर्ण कोकणात ज्याचं नाव आहे योगेश आणि असे त्यांना गुरु मिळाले ढोलकीचे की त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने घेतलं जातं। ते सुहास चव्हाण, योगेशसाठी पण आणि सुहास चव्हाण यांच्यासाठी टाळ्या वाजवतो। पैसे तुम्हाला मिळणार, त्या पैशावर माझं लक्ष नसणार। हा सुहास चव्हाण बुवा, तुम्ही जे वाजवणार, एक फक्त बुवा फोन केला, बुवा तुमच्याकडे डबल बारी येते, मला एकाच शब्दात म्हणाले चव्हाण बुवा तुमच्या बारीला मी माझी ढोलकी घेऊन स्वतः येणार, मला काही देऊ नका। असे मोठे कलाकार बुवा असतात। त्यामुळे बुवा काय मिळाले ना, ओ बुवा मी काय अपेक्षा करणार नाही। आणि आजची बारी तुम्ही तबलजी आणि कोरस, माझा काही संबंध नाही असं ह्यो म्हणता, माझा काही संबंध नाही। मी काय म्हणतो, मी आता जाते घरात, सुपारी घेतोय आणि घरात जाते, तुम्हीच आपला काय कांडाप काढायचा म्हणजे काय, तुला मग काय म्हणायचा तुका काय लोके बुवा तुमच्या मनात काय। आजचंही नोटेशन झालं, महेश परब आणि पडती करणारे ते आणि कोरसवाल्यांचं फक्त बुवांचं काय नाही। अरे मी गायलोच नसतं तर ते वाजवला नाही असता का महेश? मी 15 मात्र गायलोच नसतो तर तुम्ही कुठली 15 मात्र पडेल ती कसली चक्रला, म्हणजे श्रेय माझं पण आहे ना त्याच्यात। एम आय राईट? राईट, येस। गुळगो गुळगो यो माका वाईट वाटलं योगेश, आई शपथ याचा तेव्हा शपथ ढासा मी रडले। भाऊ जरा थंड घ्यावा, शांती घ्या, नंतर भेटूया, भारी झालं। तर बुवा मागाशी वाईट वाटला कशाला माका, योगेश सांगून बघ, एक मोठा कलाकार माणूस आहे तो, आणि तुम्ही काय म्हणता बुवा भर सभेत एखाद्या कलाकाराचा अपमान तुम्ही करता, ह्याचा कारण तुमच्यात असणारो इगो। माझ्या एवढा पहाडी आवाज कोणाचा नाही, व तुमच्यापेक्षा बाप आहेत। मला माहिती आहे जगन्नाथ वाडकर ऐकला केव्हा, वामन खोपकर बुवांचा ऐकला होता का आवाज? खोपकर बुवा माहिती आहे, होऊन गेले, त्यांच्या भजनात आम्ही बसलो। हा कशा पडेल मारतय म्हणजे आतापर्यंत मारून ही अवस्था झाली आहे। जरा थांब, तुझी मारतय म्हणजे मारून मारून ना हाडाची काढा झालेली आहे। मारून कोणाक मारतो तो तिकडे वारदाय का? आणि तो सांगता की रागदारी भजनात चव्हाण बुवा ह्या रागातून त्या रागात गातात, 1 नंबर गातात, पण केव्हा केव्हा थूक लावतात असा गुंडू बुवा सांगतो। म्हणजे गुंडू बुवा म्हणजे रणतुळाचा घंटुळा, अरे वा गवोदान कसले सांगता गुंडू, गुंडूक सांग थूक लावते म्हणताना, बस माझ्यावर पेटी घेऊन बस असं सांग। तुमचा कसा माहितीये बुवा, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते। आणि हा डबल ढोलकी, अकडेसून पण वागता, अकडेसून पण त्याच्या ढोलकीचा मारा असं नाही बुवा। जा असा आता स्टेप फॉरवर्ड तोंडावर बोलायचं, पाठीमागे नाही, या मात्र मी। दुसरी गोष्ट बुवा, माझा श्रेय बुवा, मी पकवाच 15 मात्र हे नोटेशन न बुवा मी स्वतः मी बसवलं नाही, माझ्या गुरुजीने ना दिला। याचा साक्षी महेश परब आहे। काही विद्येला स्मरून महेश परब सांगा, हे नोटेशन मी बसवलं की नाही सांगा, बसवलं की नाही? आणि ह्यानी बुवाने गायलेले आत्ताचं नोटेशन कैलासवासी भजन वर्षी परशुराम बुवा पांचाळ यांनी 25 वर्षापूर्वी गायलेलं नोटेशन आज
25 वर्षापूर्वी पकवाजला 7 ह्या नोटेशनला सुहास चव्हाणांनी केलेली. बरोबर आहे? बरोबर आहे. किती वर्ष झाली या नोटेशनला सुहास बुवा? 25 वर्ष. अजून रोग असता. तुझा स्वतःचा काय? स्वतःचा काहीतरी पाहिजे. आजान केला वा, त्याच्यात भर नातवान टाकायची. आजान केलेला खायचा, एक दिवशी संपणार, त्याच्यात भर टाक. उतरून टाकून स्वतःचा बनव. दिस इज क्वालिटी. काशीराम परब बोली कदम बुवांकडे शिकले, पण स्वतःचा एक साचा तयार केला की भजनी क्षेत्रामध्ये काशीराम परब म्हटलं ते वेगळी क्वालिटी. असं करा ना. त्याच्या गुंड त्याच्या सांगत जनपचन गावडा घरात आम्हाला हातात फावडा फावडा तुझा कांडाप काढतोय आता. कारण 6 वर्ष बोलवतो, 7व्या वर्षी तू हे येता नाही. या माझा मत भले मी नसत नाही. बुवा तुमचा आदर आम्ही करतो. पहाडी आवाजाचे बादशाह सध्याच्या घडीला मी प्रामाणिकपणे या सरस्वतीला स्मरून सांगतो बुवा, माझ्या मनात पाप नाही. आजच्या घडीला तुमच्यासारखा आवाज, पहाडी आवाज कोणाचा नाही. बरोबर असेल तर काळ्यावर कोणाचा नाही बुवा. फक्त वर केव्हा तरी गेलात ना, असा वाटता की डुकरा उठूची. तुमका पारदीप घेऊन जायचे जेव्हा शपथ कोणा डुकरा उठूची तेव्हा घेऊन जावा. झाडी काही नसलेला डुकार बाहेर पडताना. त्या रानात जाऊन ह्याका झोपवत आणि मागसून मार घाला. ठीक आहे बुवा, जास्त वेळ नाही घेणार. डायरेक्ट तुमच्यासाठी गाणं म्हणतो आणि डायरेक्ट घेतो. रिक्षा संघटना आज बघा, रिक्षा चालक मालक संघटना एवढ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. पण ठराविक रिक्षा संघटना अशा आहेत, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवून समाजसेवेचं व्रत घेतात आणि लोकांचं प्रबोधन करतात, वेळेला पडतात लोकांच्या. अशा संघटनामध्ये ही रिक्षा चालक मालक संघटना कट्टा वराड हिचं या संघटनेचं संपूर्ण कोकणामध्ये नाव आहे. एकदा जोरदार या संघटनेसाठी काय झाला पाहिजे. आमचा कसा बुवा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता तुमका ज्यांनी पैसे दिलेले, माका माहिती आहे कोणी कोणी दिलेले. एवढे पैसे तुमका 500 तरी त्याच्यातले 250 तरी माका येणार. लिहून घ्या. मनुष्य हा आशेवर जगत असतो. कोणा कशा ना हा तो रुमाल घ्या आणि तोपर्यंत फिरानी. ही जे पैशाची घमिण आहे ना, तो घे आणि असं फिरानी. गोवा पकवाज मी स्वतः वाजवतो, म्हणजे माझा काहीतरी योगदान द्या. परशुराम पांचाळ बुवा यांच्याकडे युट्यूबला बघा. परशुराम पांचाळ बुवांची बारीची सुरुवात मी वाजवलेली आहे. वाजवली की नाही? म्हणजे माऊली सावंत येऊ की नाही, याचा अर्थ माऊली सावंतचा काम कोणी केले. आता पुन्हा तर मी होतोय ना तिथे. मधी बोलायचा ना, टाकीन नाही सोबत बोलायचा नाही, नाकावर देन ठोचा. मधी बोल. मगाशी काय म्हणलं, मधी बोलायचं नाही. असं मधी बोलायचं नाही. बाबू तोंडावर बोल, तोंडावर बोल. सांग कधी अगे वेडे. काय घ्या पामान फटराक भिंतीत फॉक. मग सांगा पैसे वसूल होते नाही. हे माझे बोलत, हे पकवाल मध्ये योगेश बोलणं आहे. फटराक भिंतीत फॉक हे माझे विनोद चव्हाणचे बोले. बोल घ्या माझे बोल घ्या. सांग कधी कळणार
आज ना उद्या कळतील. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो लोकपण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो लोकपण. तुम्ही येऊन बघा, प्रसन्न होतला, कोकणामध्ये आपला जन्म झाला बुवा. जिथे भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्ती तुरा नमन जाकडी तिकडे या कला मनापासून जोपासल्या जातात. आणि अशा पवित्र कोकणमध्ये आपला जन्म झाला. तिथे भजनाची परंपरा बुवा, डबलवारी भजन आणि दशावतार हा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा श्वास आहे. ते जर नसतील ना आपण जगू शकत नाही. डबलवारी भजन आज कोणामुळे चालू आहे? मायबाप रसिकांमुळे, या कार्यकर्त्यांमुळे, जे डबलवारी ठेवतात त्या संघटनांमुळे, त्या मंडळामुळे. अशा या पवित्र कोकणात आपला जन्म झाला बुवा. भांडण्यासाठी नाही. ज्यांनी आयुष्यभर भजन केली, काशीराम बुवांची आठवण काय येते बुवा, त्यांच्या त्या चाली जबरदस्त बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात काशीराम भाऊने अशा चाली अजरामर केलेलं बुवा. या कावळ्यानं गरुडाची केली नक्कल. हे काशीराम बुवांचं ते. एक कावळ्यानं गरुडाची केली नक्कल. त्यांचा घ्या, त्यांच्यासारखे तेच, त्यांची जागा आम्ही घेऊ शकत नाही बुवा. म्हणून अनेक चाली येतात. त्या चालींचा वापर गजरामध्ये आम्हाला करावा लागतो. कारण हौशे नवशे गौशे डबलवारीला येतात. ह्या माणसा झाली या घमेंडी. माझ्या एवढा आवाज लावणार वर कोण नाही.
मगाशी मी खर्जे लावताना माझी चेष्टा केल्यान काय काय माणसानं बोलत आव वाव वाव बांडकासारखो आवाज बुवा ह्या योग्य आहे का मला सांगा तुम्ही प्रामाणिकपणे बुवा माझ्याकडे बघा मी बांडकासारखो आवाज काढतो मग तुम्ही केडल्यासारखा आवाज काढता मी जर बांडका करतो तो वरचा केडला बघा तसं तुमचा आवाज असं म्हटल्यावर चालेल का तो खर्चासाठी मेहनत घ्यावी लागते या ठिकाणी योगेश सामंत यांचा अपमान तुम्ही बुवा केला जाहीरवारी महेश तुझा सुद्धा अपमानच आहे तो सुहास चव्हाण बुवांचा अपमान आहे तो अनेक पकवाजी यांचा अपमान आहे तो जाहीरपणे केला कुठल्या वाक्यावर या कोकणात दोनच पकवाजी असे आहेत की नम्र स्वभावाचे अत्यंत साध्या स्वरूपात राहतात असे दोनच पकवाजी बाकी नाही म्हणजे एक आमचा रुपेश परब आणि दोन विराज बावकर बाकी हे सगळे साधे नाही हे सगळे सोदे महेश तू शोधोस योगेश हे तू शोधायस जाहीर त्यांचा अपमान नाही हो गपचूप अंधारात घेऊन सांगायचा रे बरी असं सांगायचं जाहीर या युट्यूबला गेला लिहून घे मी जाहीर अपमान केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे आणि दुसरं एक वाक्य बोलले बुवा की विनोद चव्हाण बुवा बघा दिसायला कसे आहेत आज एवढे दिसतात माका पहिला माहिती असतात तर काय सांगा बोलले ना त्यांचाच वाक्य माझा नाही बोलले ना पहिला माहिती असता तर काय लगीन करणार होतास माझ्या लगीन तुम्ही पुरुष मी पुरुष पुढे काय पुढे लढाई रे हे काय माणूसा खपून नाही काय त्याचा लगा ह्याला म्हणतात अभ्यास ह्या माणसाला मी सलाम करतो तुम्ही पुरुष मी पुरुष तुम्ही लढाई करा आई शपथ तलवारी खायचो काय माणूस बघा तुम्ही लढाई करा म्हणजे तलवारीची झाड मोडलेली आहे नाही आय लव्ह यू म्हणून बुवा वेगवेगळ्या चाली येतात त्या चालींचा वापर आम्हाला करावा लागतो कारण पर्याय नाही प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं सुंदर व तुम्हाला आजाद केलेला आहे म्हणून मी निघालो तुम्ही माझ्या साईनं भेटाया तुम्ही
रीत काना तुझी रे नाही बरी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रीत काना तुझी रे नाही बरी. पिछली माझी बांगडी बांगडी बांगडी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रीत काना तुझी रे नाही बरी. बाय बाय पिछली माझी बांगडी बांगडी बांगडी. अशी गाणी असतात पण जुनं ते सोनं आजही त्यात ताकदीने. श्रीहरी जगत पिता दूर करी चोगथा. ऐक सत्यनारायणाची कथा. श्रीहरी जगत पिता दूर करी चोगथा. श्रीहरी जगत पिता दूर करी चोगथा. ही जी गाणी आजही त्या ताकदीने लोक ऐकतात. जुनं ते सोनं म्हणून त्या ताकद त्या गाण्यामध्ये आहे. पण आज बुवा ही परंपरा जिवंत आहे. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. आज मंदिराचे कळस आणि अंगणामध्ये तुळस दिसते बुवा ना, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज छत्रपतींचा छावा संभाजी पिक्चर बघितल्यानंतर बुवा असं वाटतं की धर्मासाठी बलिदान करणारा एकमेव राजा, ज्याच्या अंगावर एवढ्या जखमा औरंगजेबाने केल्या, अंगावर मीठ चोळलं, तोंडातली जीभ कापली, हातावरची नखं काढली, पण धर्म बदलला नाही असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज बुवा 50 वर्ष माझा राजा जगला. एकमेव हिंदुस्थानचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्याच्या दरबारामध्ये कधी बाई नाचली नाही असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी बांधणारा तो ताजमहाल बांधणारे अनेक झाले, पण आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. बुवा मरावे परी कीर्ती रुपये उरावे. मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जगला हे फार महत्वाचं आहे. डबलबाऱ्या बुवा वयाच्या 19 वर्ष मी डबलबारी केली, पहिली डबलबारी. आज वय माझं 56 आहे. डांबारा घालतंय 56 वर्ष वय भाऊ. पण तुमच्या आशीर्वादामुळे माझ्यावर एक मोठा प्रसंग आलेला, एक बाजू जवळजवळ माझी गेलेली, तरी सुद्धा त्याच ताकदीने पुन्हा एकदा मला ताकद तुमच्या आशीर्वादाने दिली आणि मी पुन्हा माझा जन्म झाला असं मी समजतो. आणि आज त्या ताकदीने मी डबलबारी करण्याचा प्रयत्न करतो. हे आमच्या लोकेबावांची सुद्धा तो मी आता हे बोलतो ना त्याच्यात तो ऊ करता, म्हणजे ह्याच्यात किती घमंडी आहे बघा. मी सांगतोय तुमच्या आशीर्वादाने जगलो तर तो करता म्हणजे ह्याका चरबी किती आली बघा. ह्याका घमंड ना म्हणत, ह्याका चरबी म्हणतो. आणि तो भुतुरलो तो किडो आणता का रैमानी किडो म्हणतो तो ह्याच्यात लिवलिवता. तरी गुंडो तुझी नाट मोडता रे तेव्हाच रे ती. हो तुझा घे ना. म्हणून या कलियुगामध्ये बुवा हरिनाम आपल्याला तारणार आहे. हेच मला सांगायचं आहे. आई वडिलांची सेवा करा, वडीलधाऱ्या माणसाचा आदर करा,
आणि हिंदू धर्माची संस्कृती जपा, आपला धर्म टिकला तर आपला भारत देश टिकेल, आणि जो धर्म बुडला तर आपल्या देशाचं काय खरं नाही. म्हणून या कलियुगामध्ये हरिनाम ही तारणार आहे, हरिनाम ही तारणार आहे. डबलबारी भजन कोकणची शान आहे. कलियुगामध्ये नाम ही तारणार आहे, कलियुगात नाम ही तारणार आहे, नाम ही तारणार आहे. डबलबारी भजन कोकणची शान आहे. तारून जायचं असेल या भाऊसागरातून तर हरिनामाशिवाय दुसरा पर्याय नाही. 2 वर्ष कोरोनाच्या संकटात अशी गेली. माझा यमाचा खाजा सगळा गेला. शेवटची आंघोळ सुद्धा एखादा बंगलो 50 करोडचो बांगल्यांना 50 करोडचो मालक जरी असलो बंगलावालो तरी शेवटची आंघोळ त्या खळ्यातच घालते. मका एक तरी असं दाखवा करोडपती माणूस हा करोडोचो बंगलो मेल्यानंतर त्या बंगल्यासकट त्याला जाळल्याने त्याची व्यवस्था नदीतच बाजू नदीच्या काठाकत त्या पत्रे लावून केलेली असतात. म्हणून बुवा अधिक पैसो इलो उन्मत्त व्हायचा नाही. लक्ष्मी चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. आज तुम्ही महाबळेश्वरला तुम्ही धमकी दिलात. महाबळेश्वरला आता 18 तारीखला हे आणि मी महाबळेश्वरला थंय जाऊन धमकी देतात. हे काय आता बघतोय कोण करायचा उद्याचा भरोसा नाही. बघतोय का मी दाखवतोय. मग मी जरी असं बोललो उद्याचा माझा भरोसा काय कोणाचीच गॅरंटी आहे म्हणून म्हणतो बघा. या कलियुगामध्ये नाम ही करणार आहे, नाम ही करणार आहे. डबलबारी भजन कोकणची शान आहे. होऊन गेले भजनी बुवा झाले अजरामर, होऊन गेले भजनी बुवा झाले अजरामर. पदंपाच्या पाठी बरो बुवा खूप कर. या बदली क्षेत्रामध्ये परशुराम बुवा पांचाळ, कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, जयराम घाडीगावकर बुवा, अर्जुन तावडे बुवा, किती बुवांची नावं या कोकणामध्ये जन्माला आलेले हिरे. आणि त्यांचा वारसा बुवा लोके बुवांना चव्हाण बुवांना मिळाला. हे आमचं भाग्य आहे बुवा. बुवा तुम्ही भगवी शाल घालताना गळ्यात भगवी शाल घालता त्या भगव्याचा अर्थ काय ते सांगा मला. माका मालकौस राग विचारत. मालकौस राग यो पहिलीतलो अभ्यास, पहिलीतलो 12वीतलो अभ्यास विचार 12वीतलो तो तुका मी आता विचारते. युट्यूबला मोबाईलला गावाचो ना लिहून घ्या. राग भूप आणि राग मलय मरुत्तम याच्यातलो फरक सांगायचो मला. राग भूप राग मलय मरुत्तम माका माहित नाही. या माणसाला सांगितलं मालकौस त्याका प लागता म्हणजे तो राग कुठलो मला माहित नाही. चव्हाण बुवानी सांगावा. माझ्या मते बुवा तो मालकौस आणि त्याला प लावल्यामुळे मिश्र मालकौस असा त्याचा रागाचा अर्थ होतो. आता ते सुद्धा म्हणतील चव्हाण बुवानी थूक लावली. मग तुम्ही मला सांगायचा राग भूक शोध. आता शोध नाही भेटतच नाही. शोध खय वही काढ, डायरी काढ, मोबाईलवर डाउनलोड कर, येणार नाही. मुद्दाम का घातलेला तुला लावून गाठ. राग भूक आणि राग मलय मरुत्तम याच्यातलं फरक सांगायचा. ओके आता मारते ठोके.
हा चला बुवाने घातलेला राग मालकौस सागमध गमधनी धनी सा वर बघा बापा नको सागमध गमग मग धनी सा धनी साग सनी सनी धनी मग मग लोके बघा ह्यो खर्च जरा लावा बघूया जरा लावा ते चालू करा माहीत सर माहीत चालू करा बारी जरा रंग तरी चालू करा लाव लाव सोड लाव आवाज लाव खाली लाव खाली याचा चालू करा चालू युट्यूबला चालू करा हो बाबा चालू लाव खाली लावण्यात मजा लाव खाली आवाज लाव खाली लाव नाही जमणार का माहिती आहे खाली लावणार का रांगोळी होती वर कोणी लावता मजा नाही म्हणूनच मी सांगते चालू कर काय लावतो भाऊ चालू करा काय लावतो हे मगापासून सांगतात काय माहिती हे बघा बसले बुवा नको खाली लावतो काय तकलीफ काय हा नाम्याची खिरचा सोखोबाची गुरेराची तो सानी दानी दम गम दानी 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 दम गम दम गम गे सानी सग दानी साग स गम ग मदम दानी द दानी द ग दानी द दानी मद गम दानी दानी दम गम आधा है चंद्रमा रात रंग जाए तेरी हा मालकौस बुवा हा आणि तुम्ही गायले तो प लावलास सागमधनी सानी धनी ध प गमध गम गप मग सानी सा धनी सा मिश्र मालकौस असं माझं उत्तर आहे ते कदाचित थूक लावल्यानं म्हणतील पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मलयमृत्तम आणि राग भूप ह्याच्यातलं फरक मला दाखवायचो माझ्याकडनं 500 रुपये बक्षीस घ्यायचं पण खोटा सांगलात 1 रुपये द्यायचं नाही या त्या मताचं मी ओके हा चला त्यांचं वय आता झालं तरी सुद्धा बिचारे म्हणजे केलेलो जीव वाजवलेलो जीव तो एकदा सुहास चव्हाणांसाठी एकदा टाळ्या वाजवून काय जग फास झाला आज फास बुवा माकाव तसा फास बनायचा लागतो नाही तर आम्ही लय अगोदर स्लो म्हणून आता म्हणायचं लागतं चला 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 पाटील पर बुवा खोप कर त्या पंचरत्नाची वारसा आम्हा दिला आहे वारसा आम्हा दिला आहे त्या पंचरत्नाने आम्हाला वारसा दिला बुवा त्याच्यातले पंचरत्नामधले आमचे काशीराम बुवा म्हटल्यानंतर त्यांची आठवण करणं हे आमचं कर्तव्य आहे बघा त्यांच्यासाठी 2 ओळीचा गजर केलेला आहे काशीराम बुवांसाठी मालवण कट्टा भजनाचा पट्टा बुवाजी मी काय पेटी वाजवतो पेटी जी मी वाजवतो ही मी वाजवत नाही भगवंत माझ्याकडनं करून घेतो आणि माझ्या चिंतामणी पांचाळ बुवांची देण आहे
त्यांची 12 वर्ष सेवा केली बुवा, त्याचं फळ मला ते मिळालं नाही. ती गुरुजींचे आशीर्वाद आहे, माझे नाहीत. मालवण कट्टा हा भजनाचा पट्टा, बुवा काशीराम ते महान, बुवा काशीराम ते महान. डबल बारी भजन करूनी राखली कोकणची शान, डबल बारी भजन करूनी मालवण कट्टा हा भजनाचा पट्टा, बुवा काशीराम ते महान, बुवा काशीराम ते महान. डबल बारी करून त्यांनी भजन करून राखली कोकणची शान. जन्मगाव गुरामवाडी, लहानपणी भजनाची गोडी. जन्मगाव त्यांचा जन्मगाव गुरामवाडी, लहानपणी भजनाची गोडी. हजर जबाबी स्वभाव त्यांचा, उपराग आवाज पहाडी. बघा काशीराम बुवा म्हटल्यानंतर त्यांचा राग, आवडता राग म्हणजे त्यांचा आवडता काशीराम बुवांचा राग होता भूप. सारे गा पद ग रे ग सारे सारे ग सा गरी सारे पगरे ग ध ग पद सा गर सारे ध सा ध ग पद पगरे सारे ध सा सारे ग पद सा ध रे गर सारे सा रे सा ध सा पद ग रे ग सारे ध सा. हा त्यांचा आवडता राग म्हणजे भूप. आणि त्याच्यानंतर शिवरंजनी हे आवडते राग काशीराम बुवांचे, त्यांचे शिष्य आहेत आजी. आवडते राग बुवा मरावे पर कीर्ती रूपे उरावे. हा माणसासारखा प्रसंगानुरूप भजन करणारा माणूस आणि प्रसंगानुरूप गजर 5 ते 10 मिनिटांमध्ये गजर रचवायचे. अनेक भजनी बुवांना ते गजर द्यायचे मी बघितलेले. इथं माझ्या काशीराम बुवांसाठी टाळ्या वाजवायचं माऊली, हे सोनं होऊन गेलं बुवा. आणि अशा बुवांची आठवण करणं हे खरोखर या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे म्हणून म्हणतो बघा. हजर जबाबी स्वभाव त्यांचा, उपराग पहा उपराग तो आवाज पहाडी, उपराग तो आवाज पहाडी, उपराग तो आवाज पहाडी. गजर गौड भारूड कवाली, गजर गौड भारूड कवाली केली त्याने लोक समाधान, त्याने लोक केले समाधान. बुवा काशीराम ते